लक्ष्मण उतेकर लहान वयातच आपल्या आई वडिलांना सोडून गावाहून मुंबईत आले. उदरनिर्वाहासाठी त्यांनी शिवाजी पार्क येथे वडापाव विक्रीचा व्यवसाय सुरू केला. पण त्यांच्या मनात नेहमीच चित्रपटसृष्टीत काम करण्याची इच्छा होती. मात्र एका दिवशी महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी त्यांची हातगाडी जप्त केली. तो क्षण त्यांच्या आयुष्यातील मोठा टर्निंग पॉइंट ठरला. याच दरम्यान एका वृत्तपत्रात त्यांनी एका एडिटिंग स्टुडिओमध्ये पिऊनच्या नोकरीसाठी दिलेली जाहिरात पाहिली आणि ते तिथे काम करू लागले. स्टुडिओचे जीवन जवळून पाहिले आणि त्यांना ते आवडू लागले. स्टुडिओमध्ये कॅमेरा अटेंडंटची कमतरता असल्याने क्रूने त्यांना हळूहळू त्या कामात सहभागी करून घेतलं. सुरुवातीला कॅमेरा अटेंडंट, मग चीफ कॅमेरा अटेंडंट, असिस्टंट कॅमेरामन आणि नंतर कॅमेरामन झाले. अँथनी डिसोझाच्या प्रमोशनसाठी एक व्हिडिओ करण्याची संधी त्यांना मिळाली आणि राजस्थानमध्ये पहिला म्युझिक व्हिडिओ शूट केला. इथूनच त्यांच्या करिअरची सुरुवात झाली. लक्ष्मण यांनी 2007 मध्ये खन्ना अँड आयर या सिनेमासाठी सिनेमॅटोग्राफी केली. त्यानंतर ब्लू 2009, इंग्लिश विंग्लिश 2012, डिअर जिंदगी, हिंदी मीडियम आणि 102 नॉट आउट यांसारख्या मोठ्या हिंदी सिनेमांसाठी त्यांनी काम केलं. 2013 मध्ये त्यांनी मराठी चित्रपट टपाल पासून दिग्दर्शनाला सुरुवात केली. त्यानंतर लालबागची राणी चे 2016 दिग्दर्शन केले. 2019 मध्ये त्यांनी पहिला हिंदी चित्रपट लुक्का छुपी दिग्दर्शित केला. या लिव्ह इन रिलेशनशिपवर आधारित सिनेमाने 128.86 कोटी कमावले आणि मोठा हिट ठरला. 2021 मध्ये त्यांनी मिमी हा सिनेमा दिग्दर्शित केला, जो मला आई व्हायचंय या राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या मराठी सिनेमाचा हिंदी रिमेक होता. त्यानंतर 2023 मध्ये जरा हटके जरा बचकेचे दिग्दर्शन केले. 2024 मध्ये तेरी बॅटन में आयस उझा जिया या नव्या सिनेमाच्या माध्यमातून निर्माता म्हणूनही पाऊल टाकले. आज लक्ष्मण उतेकर यांनी छावा या ऐतिहासिक चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे, ज्यामध्ये विकी कौशल छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारत आहेत. या चित्रपटाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. आज लक्ष्मण उतेकर त्यांच्या मेहनतीने आणि चिकाटीने हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीतील प्रथितयश दिग्दर्शक बनले आहेत. त्यांचा प्रवास दाखवतो की कठोर परिश्रम आणि दृढनिश्चयाच्या जोरावर कोणतीही स्वप्ने पूर्ण होऊ शकतात. त्यांचा हा संघर्ष आणि यशाचा प्रवास खरोखरच कौतुकास्पद आहे.